हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मग आज आपली किचनमध्ये येऊन आपली कामं चालू होती, भांडी वगैरे होती, ती पण घासून घेतली. आणि आता मी माझ्यासाठी बनवते मस्त पराठे, माझ्या कॅटूसाठी आणि मम्मासाठी. आणि मस्त माझा बर्थडे सेलिब्रेट झाला आहे काल. खूप खूप छान छान वाटलं. आम्ही गेलो होतो चला बसूया करून आहे. आम्ही इन्स्टावरच बघितलं होतं तर मुली चला आपण जाऊन बघू करू. तर आहे मस्त आहे चिल करण्यासाठी. कारण एखादी म्हणजे आता आम्ही कुठे जायचो बँड्राला, जे रत्नागिरी पोहोचलं आमचं ते फिक्स झालं होतं. कारण तिकडे एकदम मस्त नेहमी जायचो तर छान वाटायचं. आणि इकडे पण खूप मस्त आहे. मस्त खाल्लं वगैरे आणि मग निघालो. त्याच्यानंतर आईस्क्रीम फॅक्टरीमध्ये गेलो. घरी आलो की बोलली आता तर मी झोपते, मला डिस्टर्ब करू नका. कारण कॅटूचं तर बाबा झोपून उठलेली, मग ती तर एवढं लवकर नसती झोपली. त्याच्यामुळे मी तर बाबा आपली किचन वगैरे केला, मस्त झोपली. आणि आता आधी आहे नाश्ता वगैरे करून घेते. मी बोलली पटकन आता ब्लॉग स्टार्ट करते. बघू आजचा दिवस कसं करतं. आले मी मार्केटला जाऊन कॅटूला पण सोडली. आणि कॅटू खूप सुस्ती करत होती जायला, तर विचारवरती हिला पाठवू की नको. मी रेडी झाली ना तर लगेच रेडी झाली ती. जस्ट वरती चढले आणि आज असे बोंबील भेटले आहेत ना, खरोखर. शेंगा आणल्यात आणि मिरच्या अशा घेऊन आल्यात. हे ना ओलं खोबऱ्याचं वाटण करून मस्त लागतात. माझी आजी करायची. कुठे तिला नाही बाबा. कोथिंबीरसुद्धा घेऊन आले, शेंगा घेऊन आले आहेत, परत मिरची आणली आहे. आणि असं जोरात पाऊस येऊन आता ऊन पडलं आहे. ह्या मिरच्या तर मी ना डाळ वगैरे तर परवा खूप बनवली होती, ती आहे अजून तशीच. तर मी डाळ भात आणि माझा तो पाला होता राहिलेला. ए बाबा शेंगा पण कापून दिला नाही. आणि बोंबील खरंच खूप मस्त भेटल्यात आज. 200 रुपयाचे घेतलेत. आणि पहिला मी अगोदर जायची तिकडे नाक्यावर आमच्या इथे, तर तिकडे भेटले. आणि माझी येता फ्रेंड भेटली ती पूजा. मी बघूनच तिला शॉक झाली. म्हणजे हे काय होतं तिकडे. तर थोडं कामासाठी आली होती आणि कालच बोलणं झालं की वेनिसला आम्ही भेटू, आता बघू. बोलून गेली आहे की माझा उपवास आहे. बोंबील आज इतके बोंबील मस्त 200 रुपयाचे भेटले आहेत. वा तेच ती बोलत होती आता हे 200चे 400 500 रुपये होतील म्हणून आता घे. ते बोलल्याचं तरी पण मी घेतलेच असते. खूप मस्त भेटायचं. मस्त साफ वगैरे करून ठेवते. आणि आता पहिला माझा नाश्ता करून घेते. वाजले माहिती 12:30 वाजलेत. अरे 12:30 1 वाजला 1. चलो आता इकडे खूप पसारा होता घरी, ते साफ करत बसलेली. आणि ॲलिस गेलाय खाली कॅटूला घ्यायला. त्याचं काम होतं तर मी त्याला सांगितलं प्लीज कॅटूला पण घेऊन ये. आणि पाऊस पण चालू झाला आहे, पाऊस ऊन चालूच आहे. मला बोंबील पण साफ करायचे. आणि कॉफी बनवत होती, दूध ठेवलं गरम करायला, दूधच फाटलं इतकं. हाफ लिटरचं पॅकेट होतं ते पूर्ण टाकलं त्याच्यात, वाटलं. आता मी झेप्टोवरून ऑर्डर केलं आहे. काय काय केलं आहे, मशरूम वगैरे ऑर्डर केलं आहे, मखाना ऑर्डर केला आहे. काय केलं आहे, दूध. ॲलेक्सा बोलली तू जर आलास तर तू एक पॅकेट घेऊन ये. आता माहिती नाही, मला वाटलं तोच येईल, त्याच्या अगोदर झेप्टोवालाच येईल. आता झाला आहे बड्डे, लगू अभी फिरसे काम पे. मस्त एन्जॉय केलं, खूप माझा छान बड्डे गेला. आणि मला खरं सेलिब्रेट करायला खूप आवडतं. सर्वात जास्त मीच एक्सायटेड असते बड्डेसाठी खरोखर. आणि हे आत्ता नाही, पहिल्यापासून तसंच आहे. आणि हे असंच राहणार, मी असंच ठेवेन हमेशा, एव्हरी इयर. असं नाही की हां आता काय बड्डे सेलिब्रेटचे कोणाकोणाचे विचार असतात, आता काय झालं, वय झाले, काय वय झालं. नाही, मला नाही तसं काही करायचं आहे. मी मस्त माझं एन्जॉय करणार बस. आणि मम्मीने आणले काल पुरणपोळी. मस्त पुरणपोळीसुद्धा घेऊन आलेली मम्मी. तर जास्त काही व्हिडिओ काढलाच नाही, कारण इतकं कंटाळा येत होता ना. इथं घरी इतका पसारा होता. आता ते साफ करायचं आहे, मशीन लावायची आहे, बोंबील साफ करायचं आहे, जेवण करायला ठेवते. पाणी पण नाही, तो घेऊन आला, पाणी सांगितलेलं त्याला. तर असं सर्व चालू आहे. तर बघू अशा मी डिफरंट प्लेसेस ट्राय करतो. असं इंस्टावरच सर्व व्हायरल रील्स वगैरे बघून, रील्स स्क्रोल करत बसलं तर बापरे बाप, 10 मिनटं घेऊन बसलं फोन, कधी 2 तास निघून जातील माहिती नाही पडत. असे हे आता रील्स आले आहेत. म्हणजे स्क्रोल करत राहा तेच चालू असतं. आणि हां, ॲलेक्स बोला की तुझ्यासाठी मस्त माईक ऑर्डर वगैरे कर. आता मी कोणता करू मला तेच समजत नाही आहे. बघते, माईक लावला तर जरा क्लिअर आवाज येईल, त्याच्यामुळे मला घ्यायचंच होतं माईक तसं. तर आता मी बघते, आता मला काही आयडिया नाही आहे, तर मी
त्या सर्च वगैरे करते, नंतर ऑर्डर करते. तर थोडंसं काम वगैरे करते आणि नंतर भेटते. आले इथे माझं ऑर्डर. विचारायला द्यायला सुट्टेच पैसे नव्हते यार. शिट. काय हे मध्ये चालेल. अच्छा स्कॅन केलं मला. कोण आलं? आलास? पेरिस का देके बिस्लरी बॉटल दे रहा क्या? मी बोली कोण आलं? कोणाची बॉटल घेऊन आला? क्या क्या लाया है? मशरूम. हां बॅटर विसरलेली मी. बॅटर सुद्धा ऑर्डर केलंय. मखाना. पहिला मी यांना कॉफी पिते. माहिती आहे उशीर झालाय, 2 वाजलेत. अच्छा ॲलिक्सला. आणि हे काय? ठीक आहे. अच्छा हे फ्री आलंय पॅकेट. चलो 2 वाजले, मला कॉफी पियायची होती तर मी बनवते. आणि मखाना मशरूम पण आले आहेत. तो मी आता बनवणार टोस्ट. डोसा मागवला माझ्या बुब्बूसाठी. येईल माझी बुब्बू मस्तीखोर. दिवशी स्पीकर ऑर्डर केलेला आणि बड्डेला आम्ही ब्लूटूथ कनेक्ट करत होतो आणि कनेक्टच नव्हतं होता. इतकं परेशान झालो ना आम्ही. म्हणजे मागवून काय असं वाटलं की फायदाच नाही. आणि असं ऑनलाईन मागवलं तर आता कसं काय करणार तेच समजत नाही आहे. ॲक्च्युली चेंजच करायचं होतं, तेच मला बघावं लागेल. ब्लूटूथ कनेक्ट करतो, इतकं ट्राय केलं, 1 घंटा त्याच्यामध्ये वेस्ट गेला. आता पण तेच करत बसली. आता तर झालंय पण लगेच कनेक्ट व्हायला पाहिजे ना. आता बघू. इकडे जेवण नाही करते माझ्यासाठी. मच्छी फ्राय करते. जेवण घेते. इथे कॅटूसाठी बोंबील फ्राय करून ठेवलेत आणि इथे पसारा पडलाय ते भांड्यांचा. आता नंतर घेते. मॅडमने खाल्ला नाही चिप्स, तर थोड्या टायमाच्या नंतर तिला पण भरवते आणि पाणी आलं की कामाला लागते. आणि मी स्पीकर हे केले मगाचपासून TV साठी कनेक्ट करत होती आणि कोण आता मजा घेते कॅटू. मला बघूनच नाही देत. लावली परत झालं पाणी पूर्ण घरभर. तशी पण असंच झालेलं आणि आता पण पूर्ण पाणी. मग शिट. पाईप कधी पडला माहितीच नाही पडलं. कॅटू गप्पा बस. पाईप गिरा. केक. मम्मा सर्व पसारा उचलून ठेवते आणि कॅटू काय करते? काय केलंय? आणि मी हा केक खात बसलो इकडे माझ्या बर्थडेचा. काय बोलते? गंदा आहे रे तू. चल. केक मम्मा खाणार, मी नाही देणार आहे तुला. हा सकाळी मस्त गरम गरम पराठे बनवले पण तिने खाल्लं नाही. हा आणि आता भूक लागली. डॅडा पण जेवायला बसलाय. डॅडा बरोबर जेवली आता ती. मम्मा एक चम्मच मैं नहीं दूंगी. मम्मा का है. मैं जब बच्चू मॅडम पसारा करून झोपलेत आणि आता मला उचलायला लागणार आहे. पुण्याला पण येणार आहे आणि आता आम्हाला जायचं लिंकिंग रोड. काम करून घेते. कपडे पण सुकवायचे. 1 eternity later. हिल रोडला ते टी-शर्ट होते ना त्या दिवशी दाखवलेले. आम्ही आलो लिंकिंग रोडला. अजयला घ्यायचेत कपडे म्हणजे जीन्स आणि टी-शर्ट ना. काय 400 बराबर आहे. अच्छा बरोबर आहे ना 400. घेतला ना. हां चांगले करतात त्या लोक. इथे आले जीन्स बघायला. लास्ट टाइम मी इथूनच घेतलेली. मेरा भी दिखा दो. अजयची झाली शॉपिंग. मस्त शर्ट भेटला त्याला. नाही तो ऑल्टर करावीच लागते. अजय ऑल्टर करावं. ही छान वाटते सगळ्यांना.
ना अजय कलर बरोबर आहे 34 ती करत तू बघा कोणती वाटते. अरे मुंबई में गले में नापते अरे झुका लग रहा है. बघ झुका. बरोबर आहे मला वाटतं. बताओ पीस पे मेरा भी साइज ही का ना. हा कलर चांगला होता ना थोडा. हाँ देखो ये ऐसे में नहीं है कि ये शेप में मेरे को चाहिए. नाही एवढं पण हाँ बे ऐसे में मेरा साइज.